नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष TCG या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामान्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरक्षक आणि आपण कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारे काही सामान्यांचे प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 पाहू. 1802 मध्ये रिकामी जागा पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दुसरा बाजीराव. दुसरा बाजीराव यांनी काय केलेलं आहे? इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वीरा शिंदे. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3. शहराच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज रिकामी जागा पाहते. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नगरपंचायत. नगरपंचायत काय पाहते? जी गावे शहराच्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आहे जी कामे कोण पाहते? तर नगरपंचायत पाहते. प्रश्न क्रमांक 4. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. केरळ. केरळ हे काय आहे? देशातील पहिले डिजिटल बँकिंग असणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 5. पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय दिलेला आहे? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे, म्हणजे सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य नाही? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बेलारुस. बेलारुस काय आहे? नाटोचा सदस्य नाही. सदस्य नाही. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कावेरी. कावेरी ही नदी कोणती आहे मग? तर ही नदी दक्षिण वाहिनी नदी आहे. आणि बाकीचे कोणते आहेत? वैतरणा, पेरियार आणि तेरेखोल या नद्या काय येतात? पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 8. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गुलाबी क्रांती ही झिंगे कोळी उत्पादन यांच्याशी संबंधित कोणती आहे? तर गुलाबी क्रांती आहे. गुलाबी क्रांती. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लातूर. लातूर काय आहे? सर्वात कमी जंगल असलेला जिल्हा आहे. जंगल. प्रश्न क्रमांक 10. मानवी ध्वनी साऊंड ऐकण्याची मर्यादा किती आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 20 ते 22,000, सॉरी, 20 ते 20,000 हॉर्स एचड ऐकण्याची क्षमता काय माने एवढी क्षमता आहे. तर 20 ते 20,000
झेड एच झेड. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण रिकामी जागा राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 28 आणि 8. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तिरोडा. प्रश्न क्रमांक 13. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जातात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हॅन्सेन विकार. प्रश्न क्रमांक 14. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला संबोधले जाते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नारायण लोखंडे. यांना काय समजले जाते? भारतीय कामगार चळवळीचे जनक. तो कोणाला संबोधले जाते? नारायण लोखंडे यांनी. प्रश्न क्रमांक 15. संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेघदूत. प्रश्न क्रमांक 16. मृगज हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 मे 1962 पासून पहिली सुरुवात झालेली आहे पंचायत राजची. प्रश्न क्रमांक 18. ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 19. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या मोगल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पहिला कारखाना स्थापन केला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जहांगीर. प्रश्न क्रमांक 21. भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुनो. ते कशाचे पुनर्वसन करण्यात आले भारतामध्ये? तर चित्ता या प्राणी. प्रश्न क्रमांक 20. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वामी दयानंद सरस्वती. यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली आहे? तर आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23. खालील मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फेमर.
प्रश्न क्रमांक 24. समुद्रात भरती होण्यास खालीलपैकी कोणती संकल्पना जबाबदार असते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुरुत्वाकर्षण. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी भारत सरकारची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही काय आहे? भारताची मध्यवर्ती बँक आहे. प्रश्न क्रमांक 26. तंबाखूमध्ये कोणता हानिकारक पदार्थ असतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निकोटीन. प्रश्न क्रमांक 27. एड्सचा विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शीतपेशी. प्रश्न क्रमांक 28. नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 22 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 29. काहंडला व्याघ्र प्रकल्प व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काहंडला व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागपूर. प्रश्न क्रमांक 30. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुरु. गुरु काय आहे? सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 31. रिकाम्या जागा यास भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड कॉर्नवॉलिस. प्रश्न क्रमांक 32. देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 33. भारताचा डिजिटल भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 34. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. कधी केलेली आहे? तर 1928 रोजी. आणि कोणाच्या नेतृत्वाखाली केलेली आहे? तर चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निव्हल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोवा. प्रश्न क्रमांक 36. शरीरातील तापमान कुठे नियंत्रित केले जाते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हायपोथेलेमस. या ठिकाणी काय केले जाते? शरीरातील तापमान नियंत्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 37. खाण्याचा सोडा सामान्यतः काय आहे? सोडियम
कार्बोनेट. प्रश्न क्रमांक 38. पुण्यातील रिकामी जागा पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आगा खान पॅलेस. तो कुठे मिळते पहा पुण्यातून? आगा खान पॅलेस येथे महात्मा गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 19. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून रिकामी जागा यांची नेमणूक झाली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 40. 1 मे 1960 रोजी रिकामी जागा राज्याची निर्मिती झाली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती केलेली आहे 1 मे 1960 रोजी. प्रश्न क्रमांक 41. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यमुना. यमुना नदीच्या काठी कोणते शहर वसलेले आहे? आग्रा. प्रश्न क्रमांक 42. मनुस्मृतीत दिलेल्या विवाहाच्या 8 प्रकारांपैकी रिकामी जागा हा प्रकार म्हणजे हल्लीचा प्रेमविवाह. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गांधर्व विवाह. गांधर्व विवाह त्या काळातील आजचा काय आहे? प्रेमविवाह आहे. प्रश्न क्रमांक 43. चंद्रगुप्त मौर्याने नंद घराण्याचा अखेरचा राजा रिकामी जागा याचा पराभव करून मगधवर मौर्य घराण्याची सत्ता स्थापन केली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, धनानंद. काय धनानंदचा पराभव करून चंद्रगुप्ताने काय नंद घराण्यावर कोण पराभव करून मगधवर मौर्य साम्राज्याची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 44. चोलांचा परदेशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे, खालीलपैकी कोणत्या देशाशी त्यांचे संबंध नव्हते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अफगाणिस्तानशी संबंध नव्हते. प्रश्न क्रमांक 45. मोगल बादशाह हुमायून याने अफगाणांच्या सुरी घराण्यातील रिकामी जागा याचा पराभव करून पुन्हा एकदा दिल्लीवर मोगल घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिकंदर सुरी. प्रश्न क्रमांक 46. मोगल बादशाह शहाजहान यांच्या राजकीय कारकिर्दीतील घटनांची नोंद घेणारा शहाजहाननामा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोहम्मद शकीत खान यांनी लिहिलेला आहे. तो कोणता लिहिलेला आहे पहा? मोगल बादशाह शहाजहान यांचे राजकीय कारकीर्द. तर शहाजहान हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 47. रिकामी जागा मराठा सरदारांनी आग्रा आणि अलीगड या ठिकाणी दारुगोळ्यांचे कारखाने उडून पाश्चात्य धर्तीवर शस्त्रे व तोफा निर्माण केल्या. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महादजी शिंदे यांनी. आणि कुठे गेलेले आहेत बा? आग्रा आणि अलीगड.
प्रश्न क्रमांक 38. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या भेटीच्या वेळी अफजल खानाचा वकील कोण होता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णाजी भास्कर होता. अफजल खानाचा वकील होता. छत्रपती शिवाजी अफजल खानाची भेट कुठे झाली होती? आपलं पन्हाळगडाच्या पायथ्याशी, नाही सॉरी, प्रतापगडाच्या पायथ्याशी. प्रश्न क्रमांक 49. दार्जिलिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये कोणतं शहर आहे? दार्जिलिंग हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 50. कडप्पा प्रकारातील हा रिकामी जागा प्रमुख खडक आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चुनखडी. प्रश्न क्रमांक 51. वेणी संहार या ग्रंथाचा कर्ता खालीलपैकी कोण? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भटनारायण. वेणी संहार हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर भटनारायण यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 52. पश्चिम महाराष्ट्राला शंखाच्या वर्चस्वातून मुक्त करणाऱ्या रिकामी जागा या सातवाहन राजाने शक सम्राट नहापान यांचा पराभव करून त्यांच्याच नाण्यावर आपला शिक्का उमटून ती प्रचलित आणली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गौतमीपुत्र सत्कर्णी. प्रश्न क्रमांक 3. रिकामी जागा बहामनी राज्यकर्ता आणि अतिशय क्रूर होता असे इतिहासकार सांगतात. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हुमायून. काय म्हणतात इतिहासकार काय सांगतात? बहामनी राज्यकर्ता अतिशय क्रूर होता, तो कोणता होता? तो हुमायून हा होता. क्रमांक 54. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान पद्धतीत राजारामाने रिकामी जागा या नव्या प्रधानाची भर घातली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रतिनिधी. नवबोध कोणत्या घेतलेल्या अष्टप्रधान मंडळामध्ये? तर प्रतिनिधी कोणी केले होते अष्टप्रधान मंडळ? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 55. वयाच्या 20व्या वर्षी महावीरांनी वडील बंधू रिकामी जागा यांच्या संमतीने गृहत्याग केला. तर बरोबर होत आहे पर्याय क्रमांक 1 नंदीवर्धन. तर कोणी केलेलं तर वर्धमान महाराजांनी ते वयाच्या 23व्या वर्षी केलेलं आहे. काय केलं तर गृहत्याग केलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. अजैविक शस्त्राचे किती प्रकार पडतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सॉरी पर्याय क्रमांक 4 2 पडतात. प्रकार किती पडतात आणि पर्याय कोणता आहे? तर 4 आहे. प्रश्न क्रमांक 57. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूंवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलास रिकामी जागा असे म्हणतात. प्रयुक्त बलास काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्लावक बल. प्रश्न क्रमांक 58. विद्युत चुंबक कोणत्या लोखंडापासून बनवतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुद्ध. प्रश्न क्रमांक 59. 2 किंवा अधिक घटक पदार्थ असलेल्या मिश्रणाला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्रावण म्हणतात.
प्रश्न क्रमांक 60. गुप्त काळात पोलीस विभागाच्या प्रमुखाला काय म्हटले जात गेले? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दंडपाशिक. तर गुप्त काळामध्ये काय म्हणत गेले? गुप्त काळात पोलीस विभागाच्या प्रमुखाला तर दंडपाशिक म्हणत गेले. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणत्या गृहाच्या सदस्यांना त्या गृहाचा सभापती निवडण्याचा अधिकार नाही? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राज्यसभा. राज्यसभा सदस्यांना काय माहिती का त्या पदाचा सभापती निवडण्याचा अधिकार नाही. प्रश्न क्रमांक 62. लागोपाठ 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवणारे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर यांनी काय लागोपाठ 2 वेळा भारताचे राष्ट्रपती पद भूषवले आहे. प्रश्न क्रमांक 63. म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे केव्हा करण्यात आले? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1973 रोजी करण्यात आले. म्हैसूरचे नाव काय केले? कर्नाटक असे केले. प्रश्न क्रमांक 64. 1947 मध्ये अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील खालीलपैकी कोण 1946च्या अंतरिम सरकारमध्ये नव्हते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 65. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्र कोणा सादर करते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंचायत समिती. प्रश्न क्रमांक 66. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर चार्ल्स मिटकॉफ. कोणानंतर नियुक्ती करण्यात आलेली आहे? लॉर्ड विल्यम बेंटिकच्या नंतर करण्यात आलेली आहे. काय म्हणून? भारताचा गव्हर्नर म्हणून. प्रश्न क्रमांक 67. असहकार ठरावाला संमती मिळाल्यानंतर सहकार चळवळीची सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा गांधी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 68. नैसर्गिक वायू कोठे मिळतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भूगर्भात मिळतो. प्रश्न क्रमांक 69. रावी नदीवर कोणती धरण योजना आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रणजित सागर धरण म्हणजे थेन सागर धरण ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 70. भीमबेटकाखाली येथील अश्म युगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत. तर बेटका कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेशातील आहे. आणि काय याच्यामध्ये अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 71. राजर्षी शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिद्धांत विजय. सिद्धांत विजय हा कोण लिहिलेला आहे? तर छत्रपती राजर्षी महाराज यांनी लिहिला. राजर्षी शाहू. प्रश्न क्रमांक 72. तवा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नर्मदा नदीची उपनदी कोणती आहे? तर तवा नदी. प्रश्न क्रमांक 73. आरमाकोंडा हे शिखर कोणत्या राज्यात आहे?
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 74, महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विदर्भ मराठवाडा. सॉरी, हो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2, मराठवाडा, विदर्भ मराठवाडा. प्रश्न क्रमांक 75, वायुपुराण, मत्स्य पुराण, विलंग पुराण ही पुराणे कोणत्या काळात पूर्ण झाली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुप्त काळ. गुप्त काळामध्ये वायुपुराण, मत्स्य पुराण, विलंग पुराण ही व शिवपुराणे तर कोणत्या काळात पूर्ण झालेली आहेत? तर गुप्त काळात पूर्ण झाली आहे. प्रश्न क्रमांक 76, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जपानमध्ये येण्याचे निमंत्रण रिकाम्या जागी यांना दिले होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रास बिहारी घोष. प्रश्न क्रमांक 77, खालीलपैकी कोणी घटना समितीत काम केले नव्हते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्हायोलेट अल्वा. यांनी काही केलं घटना समितीमध्ये काम केलेलं नाही. तर कमला चौधरी केलेले आहे, मालती चौधरी, अॅनी मॅक्स मॅक्स क्रेन यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 78, मराठी वृत्तपत्राचे जनक या उपाधीने रिकामी जागा यांचा गौरव केला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बाळशास्त्री जांभेकर. तर कशाच्यामुळे मराठी वृत्तपत्राचे जनक या उपाधीने कोणाचा गौरव केला जातो? तर बाळशास्त्री जांभेकर यांचा केला जातो. प्रश्न क्रमांक 79, केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 80, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉल्फिन. डॉल्फिन हा काय भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 81, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 82, भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लडाख येथे. प्रश्न क्रमांक 83, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उल्हास नदी. कोकणातील काय सर्वाधिक लांबीची नदी आहे? कुठली? तर कोकणातील. प्रश्न क्रमांक 84, वर्धा नदी खोऱ्यातील सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते? त्यावर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दगडी कोळसा. दगडी कोळसा हे काय वर्धा नदी खोऱ्यातील सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन आहे. प्रश्न क्रमांक 85, कागद निर्मितीची द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही कोठे आहे? कोणी सुरू केली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाऊ दाजी लाड यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 86, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? जे आहे तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संस्कृत भाषेमध्ये काय छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. प्रश्न क्रमांक 87, 1740 साली बंगालचे शासक झालेल्या रिकामी जागा याने स्वतःच नवाब
ही पदवी घेतली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अल्लीवर्दी खान. कधी घेतलेली आहे तर 1740 रोजी घेतलेली आहे. आणि कोण तो बंगालचा शासक होता. प्रश्न क्रमांक 88, गुलामां गुलामांच्या सुलतानशाहीचा शेवट कोणी केला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जलालउद्दीन खिलजी यांनी काय केलेलं आहे? गुलामांच्या सुलतानशाहीचा शेवट केलेला आहे. प्रश्न क्रमांक 89, पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लाला लजपत राय यांनी केलेली आहे. तर कोणती स्थापना एक वर्षाची केलेली आहे? तर पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणी आहे? तर लाला लजपत राय यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 90, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारासाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 91, आर्य कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात राहत होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिंधू आणि सरस्वती. ती सरस्वती नदी नाही. प्रश्न क्रमांक 92, पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजा पंचम जॉर्ज. प्रश्न क्रमांक 93, अजंठा येथील कोणत्या लेणीला चित्रशाळा म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 16व्या. 16व्या लेणीला काय म्हणतात? चित्रशाळा म्हणतात. चित्रशाळा. प्रश्न क्रमांक 94, पदार्थ हा कशापासून बनलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अणु. प्रश्न क्रमांक 95, एक आकाराच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास कोणती आर्द्रता म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निरपेक्ष. प्रश्न क्रमांक 96, काही धातूची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन कशाची निर्मिती होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बरोबर उत्तर आहे 3, वायू. एक आणि काही धातूची पाण्यासोबत मोठी कमी जागा कशाची निर्मिती आहे? प्रश्न क्रमांक 97, रिकाम्या जागाच्या मते 1857 उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विदा सावरकर यांच्या मते काय? तर 1857चा उठाव हा भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध आहे, असं कोणाचं मत आहे? तर विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांचे. प्रश्न क्रमांक 98, थॉमस चेस स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 99, जगातील सर्वात लहान देश कोणता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी. प्रश्न क्रमांक 100, ऑपरेशन मुस्कान काय? तर ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या बालकांचा शोध घेणे
हे काय कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन मुस्कान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष तिसरीचे आपल्याला पोलीस भरती ते सिरीज आहेत आपल्याकडे उपलब्ध. तर 101 मध्ये एक वर्ष तुम्हाला पेपर मिळतील. ते पण गणित बुद्धिमत्ता सोल्युशन्स आहे. सध्या एसएस जीडी ते सिरीज बंद आहे. जर आपल्याला ज्यावेळेस सॉरी हा दारूबंदी ते सिरीज बंद आहे. ज्यावेळेस आपल्याला सुरू त्यावेळेस कल्पना देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एसएससी जीडी ते सिरीज त्याच्यामध्ये तुम्हाला ₹99 आगामी एसएससी जीडी होईपर्यंत त्यात एसएससी जीडी चे फॉर्म निघाले आहेत आणि ती परीक्षा होणार आहे. तोपर्यंत तुम्हाला 99 मध्ये दररोज एक सराव पेपर मिळणार आहे. तर त्यानंतर स्वप्नसंघ तेशीकडे वनराकृष्ण ते सिरीज आणि तलाठी ते सिरीज या दोन ते सिरीज सुरू आहेत. तर तलाठीचे ते सिरीज हे ₹51 मध्ये 6 महिने मिळणार आहे. तुम्हाला कशामध्ये प्रकारे मिळणार आहे? पहा, मराठीचे 25 गुण असतील, इंग्रजी 25, अंकगणित व बुद्धिमत्ता 25, सामान्यांचे 25 आणि गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण येत असणार आहे. 100 गुणांचा पेपर असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहे. तर हे पेपर जर आपल्याला घ्यायचे असतील तर प्ले स्टोअरवरून स्वप्न संघर्ष ते सिरीज हे ॲप डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला तिथून ते पेपर मिळून जातील. पेपर परचेस करून घेऊ शकता. त्यानंतर 101 ते त्या प्रकारे आपल्याला 101 सिरीज 151 मध्ये एक वर्ष असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्व पेपर मिळणार आहेत. मराठी 15, इंग्रजी 15, अंक गणित व बुद्धिमत्ता 15 व सामान्य व चालू घडामोडी 15 असे एकूण मिळून 60 गुणांचा पेपर असणार प्रश्नाचा पेपर असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नास काय असणार आहे? 2 गुण म्हणून 120 गुणांचा पेपर असणार आहे हा. तशी जर आपल्याला टेस्ट जर घ्यायची असतील तर तुम्ही काय करायचं? स्वप्नसंघर्ष टेस्ट सिरीज हे प्ले स्टोअर ॲप डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर स्वप्नसंघर्ष टेस्ट सिरीजला सबस्क्राईब करावं. असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपल्याला एक नोटिफिकेशन मिळेल आणि त्याद्वारे आपण व्हिडिओ पाहू शकतात. तर धन्यवाद मित्रांनो.